बघा कवट, आज आपण कवटाची चटणी बनवणार आहोत. महादेवाला कवट खूपच आवडतं आणि त्यामधले ज्या बिया आहेत ना, त्यामध्ये अमृत आहे अशी आख्यायिका आहे आपल्याला पाहायला मिळते. तर आता हे कवटाची चटणी कशी बनवायची आज ते बघणार आहोत. बघा कवट असं घेताना ना अगदी जड असं घ्यायचं आहे आणि थोडंसं असं मस्त काळपट कलरचं घ्यायचं आहे. म्हणजे ते समजावं की ते पिकलेलं आहे असं घ्यायचं आहे. बघा आता हे मी फोडून घेणार आहे. यामधला जो गर जो आहे आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. बघा आणि कवट नेहमी नेहमी महाशिवरात्रीलाच खायचं असं काही नाहीये. आणि कवट हे कधीही खाल्लं तरी चालतं, कारण त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातली उष्णता जी आहे ना ती कमी होते आणि भरपूर असे फायदे आहेत. त्यामुळे कवट नेहमीच खाल्लं पाहिजे. आता मी हे असे छान फोडून घेणार आहे आणि त्यातला बघा गर असा हा काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता मी हा पूर्ण असा गर काढून घेणार आहे. बघा किती छान आणि मस्त असा गर निघालेला आहे आणि हा एकदम पिकलेला आहे. काही वेळेस तो पांढऱ्या कलरचा निघतो, पण काही वेळेस तो ब्राऊन कलरचा पण निघतो. असा पूर्ण असा आपल्याला घ्यायचा आहे, काढून घ्यायचा आहे पूर्ण. यातल्या जे बिया असतात ना त्या पण खूप छान लागतात. बघा आता हा इतका छान निघालेला आहे की याच्यामध्ये ज्या रेषा रेषा आहेत ना त्या सुद्धा खूपच कमी प्रमाण आहे. म्हणजे रेषा पण निघाल्या तर हरकत नाही, ते मिक्सर मधून आपण ग्राइंडच करणार आहोत. बघा आता हे दोन्ही कवटाचे जे आतले गर आहे ना ते मी काढून घेतलेले आहे आणि पूर्ण असे स्मॅश करून घ्यायचे आहे. पिकलेले असल्यामुळे छान स्मॅश होतात. बघा आता हे, आणि याच्यामध्ये जास्त रेषा पण निघालेल्या नाही. तर आता हे पूर्ण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे, जेवढं बसेल तेवढं. आणि बंद चालू करत आपल्याला हा जो गर आहे तो बारीक करून घ्यायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. तर मी आता यामध्ये जिरं घालून घेणार आहे. 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर उपवासाला चालत असेल तर नक्की घाला. त्यामध्ये आता आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे. तिखट पण घातलं ना तर आंबट गोड तिखट असं खूप छान लागतं. आणि यासाठी थोडासा कलर येण्यासाठी म्हणून मी इथे ना बेडगी मिरची घातलेली आहे. त्याने कलर पण फार छान येतो. इच्छा असेल तर घाला. आता हे मिक्सर मधून ग्राइंड करून घेणार आहे मी. एकदम छान असं पल्स मोडवरच ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला यामध्ये आता मी 1.5 वाटी माझा हा जो गर भरलेला होता तर 1.5 वाटी मी गूळ घेणार आहे. पण मिक्सरला थोडंसं आधी घालून घेणार आहे आणि बाकीचा 1 वाटी नंतर घालणार आहे. आता मिक्सरला फिरवून घेणार आहे मी. बघा आता छान झालंय. आता आपल्याला गॅसवर एक कढई आणि त्यामध्ये पूर्ण हा जो ग्राइंड केलेला जो आहे तो गर पूर्ण आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचा आहे. मी पूर्ण घालून घेत आहे हा आणि स्लो गॅसवर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. आणि जो आता 1 वाटी गूळ उरलेला होता तो पण पूर्ण यामध्ये घालून घ्यायचा आहे. मस्त आंबट तिखट गोड अशी खूप सुंदर चव येते. खूप छान लागतंय. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील. बघा आता जसं जसं गूळ विरघळेल तस तसं आपला हा जी चटणी आहे कवटची ती देखील आपली ही शिजत जाईल. आणि पूर्ण शिजली की नाही हे बघण्यासाठी बघा त्याच्या ज्या बिया आहेत ना त्या पूर्ण अशा वरवर दिसतील, कारण तो गर पूर्ण आपला त्या पाकामध्ये म्हणजे गोळ्याच्या ह्याच्यामध्ये शिजला गेलेला आहे. कलर पण पहा किती सुरेख आलेला आहे. मस्त झालेला आहे कलर पण. जवळपास आता याला 2 ते 3 मिनिटं असंच आपल्याला शिजू द्यायचं आहे. गूळ आणि कवट एकदम एकजीव झालेला आहे. त्यातल्या त्या रेषा वगैरे काही दिसत नाही, कारण आपण आता मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेतलेले आहे. आणि 1-2 पीसेस असे छान आपल्याला दिसले पाहिजे अख्खे. ते पण छान दिसतं, जसं आपण मुरब्ब्यामध्ये करतो ना तसं छान वाटतं हे. आता हे आपला तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता थोडंसं आता आपल्याला यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. उपवास असल्यामुळे तुम्ही यामध्ये सेंद्या नमक जरी घातलं ना तरी चालणार आहे. तर मी इथे साधंच मीठ घालून घेत आहे. बघा एकदम सुंदर आणि एकदम छान अगदी रेडी झालेलं आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. आणि हे कवट हे खाल्लंच पाहिजे, कारण कसं आहे नाही आणि उष्णता सुद्धा कमी होते आणि शरीराला खूपच आरोग्यदायी आहे. तर एकदा नक्की करून बघा तुम्ही. आणि आता महाशिवरात्र आहे, त्यानिमित्ताने भरपूर मार्केटमध्ये कवट आलेले आहे. चला तर